प्रश्न क्रमांक 1. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? 1. गडचिरोली, 2. नागपूर, 3. यवतमाळ, 4. अमरावती. प्रश्न क्रमांक 2. भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? 1. सुंदरबन अरण्य, 2. मॅंग्रोव्ह अरण्य, 3. आल्लापल्ली अरण्ये, 4. तैगा अरण्ये. प्रश्न क्रमांक 3. ढाकणा कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? 1. अमरावती, 2. बुलढाणा, 3. जळगाव, 4. भंडारा. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? 1. 1985, 2. 1972, 3. 1970, 4. 1990. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण? 1. उन्हाळ्यात पाऊस पडत नाही, 2. उन्हाळ्यात तापमान जास्त असते, 3. उन्हाळ्यात हवामान विषम असते, 4. बाष्पीभवन कमी करण्यास्तव. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे? 1. सागेश्वर, सांगली, 2. मेळघाट, अमरावती, 3. राधानगरी, कोल्हापूर, 4. तानसा, ठाणे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? 1. विदर्भ, 2. कोकण, 3. मराठवाडा, 4. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8. सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? 1. 3000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश, 2. 1000 मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश, 3. 600 मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश, 4. 600 मिमी पेक्षा कमी पर्जन्याचे प्रदेश. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही? 1. सांगली, 2. सातारा, 3. रायगड, 4. रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? 1. सिंधुदुर्ग, 2. गडचिरोली, 3. धुळे, 4. सोलापूर. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे? 1. विदर्भ, 2. कोकण, 3. मराठवाडा, 4. नाशिक. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही? 1. नवेगाव, 2. गुगामुल, 3. पेंच, 4. वरील पैकी कोणतेही नाही. प्रश्न क्रमांक 13. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? 1. गडचिरोली, 2. भंडारा, 3. अमरावती, 4. यवतमाळ. प्रश्न क्रमांक 14. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? 1. हिमाचल प्रदेश, 2. महाराष्ट्र, 3. गुजरात, 4. राजस्थान.
प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? 1. लातूर, 2. उस्मानाबाद, 3. मुंबई उपनगर, 4. जालना. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? 1. नवेगाव, 2. ताडोबा, 3. बोरिवली, 4. पेंच. प्रश्न क्रमांक 17. दाजेपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? 1. माळढोक पक्षी, 2. काळवीट, 3. गवे, 4. वाघ. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणते अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे? 1. ताडोबा, 2. नागझिरा, 3. मेळघाट, 4. किनवट. प्रश्न क्रमांक 19. भारतात सरासरी 200 सेमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो अशा भागात कोणती जंगले आढळतात? 1. पानझडी जंगले, 2. सदाहरित जंगले, 3. त्रिभुज प्रदेशातील जंगले, 4. शुष्क प्रदेशातील जंगले. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे? 1. वासोटा, 2. पालेयावल, 3. राधानगरी, 4. बोरिवली.